महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची 14 मतं फुटली। सीपी राधाकृष्णन यांचा 452 मतांनी विजय। इंडिया आघाडीच्या 14 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने इंडिया आघाडीला सुरुंग 15 मतं अवैध। जीएसटी सुधारणांवर पंतप्रधान मोदींचं भाषण। नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत स्वदेशी मेळावा भरवा, 20-30 व्यावसायिक परिषदा आयोजित करा, गर्वाने सांगा की हे स्वदेशी आहेत असा नारा देण्याच्या पंतप्रधान यांच्या सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष होणार सहभागी। मुंबईतील शिवाजी पार्कजवळ आंदोलन करण्यात येणार। खोटे जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्याला सोडणार नाही। भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा। पुसद परिसरामध्ये 23 लोकांनी खोटे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप। संजय भाऊ पेढेवाटा यूपीएच्या ठिकऱ्या उडाल्या, तुमचा बँड वाजला। राधाकृष्णन विजय बन यांचा राऊतांना चिमटा। भाजपाची सत्ता शरद पवार घालवू शकतात याची भाजपला भीती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा ओबीसींवर परिणाम होणार नाही। ज्यांना कोर्टात जायचं त्यांनी जावं, आमदार परिणय फुके यांचं वक्तव्य। वरळीमध्ये आता भाजपचा विजय संकल्प मेळावा। भाजपाकडून चला मुंबईत परिवर्तन घडूयाचा नारा। मुंबई अध्यक्ष झाल्यानंतर अमित साटम यांचा पहिलाच मेळावा। वरळी डोमला 16 सप्टेंबरला मेळावा। नागपुरात राष्ट्रवादीचे एकदिवसीय चिंतन शिबिर। 19 सप्टेंबरला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत शिबिराचं आयोजन। महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिबिराचं आयोजन। तहसीलदारांच्या खुर्चीमध्ये बसून गाणं गायल्याचं प्रकरण। तहसीलदार प्रशांत थोरातांचं निलंबन रद्द। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात भेटीला। दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांची पदभरा। काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जिशान सिद्दीकी यांनी पोलीस आयुक्तालयाला दिली भेट। तपास जलद गतीने व्हावा यासाठी घेतली भेट। न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, जिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया। सरकारने विचार करूनच निर्णय घेतला। भुजबळांना भेटून गैरसमज दूर करू, मंत्री राधाकृष्ण विखे यांचं वक्तव्य। नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम, विजयाला आव्हान देणारी याचिका निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली। राजन विचार यांची म्हस्केंविरोधात उच्च न्यायालयात याचिका। राऊतांनी मराठी माणसांचा अपमान केला। शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची टीका। लालबागचा राजा शहांना पावतो, राऊतांचं वक्तव्य। गर्भधारणेसाठी डॉक्टरांकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या गोपनीयतेचं रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे निर्देश। 3 आठवड्यामध्ये मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। मुंबई पालिकेच्या आराखड्यावरील हरकती आणि सूचनांवर आजपासून सुनावणी सुरू। आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना दाखल। आजपासून 3 दिवस सुनावणी घेतली जाणार। नाशिक महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी सुरू। पालिकेच्या 31 प्रभाग रचनेबाबत एकूण 91 हरकती, 3 सदस्यांची संख्या ठेवल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। 17व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात 5 ऑक्टोबर रोजी आयोजन। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांची माहिती। वर्ध्याच्या विजय गोपाल येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक नाहीत। शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी ठोकलं शाळेला कुलूप। कायमस्वरूपी शिक्षकांच्या भरतीसाठी पालकांचा एल्गार। अमरावतीमधील मेळघाटातील 22 गावं स्वातंत्र्य काळापासून अंधारातच, गावात वीज येण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक। राजस्थानी महिला मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांची गिरगाव चौपाटीवर
समुद्र किनारा स्वच्छता मोहीम. बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईतील समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी एक चांगला प्रयत्न. एसटीमधून आरक्षण द्या. हैदराबाद गॅजेटचा दाखला देत बंजारा समाजाची मागणी. मराठा आरक्षणासारखाच बंजारा प्रश्न निकाली काढा. बंजारा समाज जरांगेंना भेटून करणार मागणी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा समाज एकवटला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून हवंय आरक्षण. बंजारा समाज मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन. धाराशिवमधल्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचं कौतुक. नळदुर्गातल्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाच्या घोषणा. पैगंबर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीतला प्रकार घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. महाबळेश्वरमधील वेण्णा लेकवर काम करणाऱ्या मजुरांवर अन्याय. मजुरांना अपुरा पगार मात्र पीएफ कपात सुरूच. अन्यायाविरोधात भाजपा कामगार मोर्चा आक्रमक. 14 सप्टेंबरपर्यंत प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवा अन्यथा आंदोलनाचा इशारा. अंधेरी पश्चिम ते मंडाले या 2 ब मेट्रो मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रोचा पहिला टप्पा सप्टेंबर अखेरीस वाहतुकीसाठी सुरू होणार. सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार. MMRDAचा निर्णय. वर्ध्याच्या केळझर ते दहेगाव रस्त्याची अवस्था बिकट. पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी किन्हाळा येथील गावकरी बेमुदत उपोषणावर. उपोषणाला काँग्रेस नेत्यांची भेट. परभणी उड्डाणपूल बनला मृत्यूचा सापळा. उड्डाणपूल दुरुस्तीची मागणी. नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया. दहिसर टोलनाका संदर्भात बैठक संपन्न. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. दहिसर टोलनाक्याची जागा बदलण्यासंदर्भात बैठकीत निर्णय. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. संजय राऊतांचं नेपाळ परिस्थितीवर ट्विट. अशी परिस्थिती कुठल्याही देशात उद्भवू शकते, सावधान. संजय राऊतांचं सूचक ट्विट. नवी मुंबईच्या अटल सेतूवर भीषण अपघात. कारची डंपरला जोरदार धडक. अपघातात एकाचा मृत्यू. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर मोठा कट रचून जीवितहानीचा प्रयत्न. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळेच खिळे. महामार्गावर खिळे असल्याने 3 ते 4 गाड्या पंक्चर. प्रवासी डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब यांचा आरोप. मुंबई गोवा महामार्गावर मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ. जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. जनावरांच्या मालकांवर कारवाईची मागणी. सिंधुदुर्गातील सावंतवाडी शहरात उभ्या 5 दुचाकी नामालवाहू टेम्पोची धडक. दुचाकींचं मोठं नुकसान. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा नुकसानग्रस्त दुचाकी मालकांचा आरोप. सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये तीव्र वळणावर 18 चाकी ट्रेलरचा अपघात. अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी. जखमीला रुग्णालयात केलं दाखल. साताऱ्यातील कृष्णा नदीमध्ये दिसली भली मोठी मगर. झेप घेतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद. परिसरात खळबळ. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडजवळ राहुड घाटात गॅस टँकर उलटला. मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली आहे. उल्हासनगरमध्ये खड्ड्यांमुळे मालवाहतूक टेम्पो पलटी. वाहन चालक जखमी. खड्ड्यांकडे महापालिकेचं दुर्लक्ष. खांदादूर साकोली मार्गावर बसचा अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात. अपघातात कुठलीही जीवितहानी नाही. विक्रोळीत बॅनर लावल्याची तक्रार केली म्हणून 2 जणांना मारहाण करून त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न. पार्कसाईड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून कठोर कारवाईची मागणी. आयुष कोमकर हत्या प्रकरण. आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींना 15 तारखेला करणार कोर्टात हजर. गणपती विसर्जनामध्ये डॉल्बी लावल्याप्रकरणी 77 जणांवर गुन्हा दाखल. दाखल केलेले गुन्हे मागे घ्या. नागरिकांकडून मुरड बंदची हाक. मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना त्रास देणाऱ्या दरोडेखोर टोळीला अटक. डोंबिवलीमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. टोळीकडून 3 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त.
बोरिवली पश्चिममध्ये घराची रेकी करून कुलूप तोडत चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी केली अटक। चोरट्याने घरातील 62 ग्राम सोन्याचे दागिने आणि 928 ग्राम चांदीचे दागिने केले होते लंपास। उल्हासनगरमध्ये नशेखोरांचा उच्छाद, 12 चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्यात। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत माजवण्यासाठी नशेबाज तरुणांचा उच्छाद। क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याला 100 रुपयांचा दंड। समाज माध्यमांवर महिलेनं दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारी प्रकरणी शिक्षा। आदेश देऊनही नोटीसला उत्तर न दिल्याने कारवाई। गडचिरोलीतील लॉयन्स मेटल्स अकादमीच्या व्हॉलीबॉल चमू राज्यस्तरीय चॅम्पियनशिप ट्रॉफीचा विजेता। ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या उंच उडी स्पर्धेमध्ये मोनिका मडावीला रौप्य पदक। ओबीसी आरक्षण उपसमितीची आज बैठक। उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलवली बैठक। सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। मराठा समाजाच्या जीआर बद्दल बैठकीत होणार चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 14वी सुनावणी। बीडमधील मकोका न्यायालयात पार पडणार सुनावणी। सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाखाली सापडलं भुयार ब्रिटिशकालीन 1970च्या दशकातील असल्याची माहिती। भुयारात 2 लोखंडी पेटी सापडल्यात। पैसे साठवण्यासाठी वापरणारे भुयार सापडले। नव्या फीचरसह आयफोन 17 लॉन्च। आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन 17 एअर लॉन्च। ॲपलचा प्लस मॉडेल ऐवजी एअर मॉडेल। आयफोन 17 मध्ये कॅमेऱ्याच्या डिझाईनमध्ये मोठे बदल। परभणीत कौसाडी परिसरात वानरांचा धुमाकूळ। शेतमालासह घरातील साहित्यांचं मोठं नुकसान। ग्रामस्थ हैराण। लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा। बौद्ध समाजासाठी विशेष निधी आणि विकास योजनेसाठी तातडीची मागणी। शरद जाधव यांनी अल्पसंख्याक आयुक्त आणि पुरातत्व विभाग प्रमुखांना निवेदन सादर केले। छत्रपती संभाजीनगरातील ऐतिहासिक अजिंठा वेरूळ लेण्यांचं अस्तित्व धोक्यात। लेण्यांमध्ये पाणी गळती आणि स्फोट। रिपब्लिकन पार्टीचे विविध मागण्यांचं पुरातत्व विभागाला निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा। परभणी सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्याने शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यानं थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं पीक। बियाण्याची चौकशी करून कारवाई करावी तसंच नुकसान भरपाई देण्याची मागणी। मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल। वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला महिलेकडून शिवीगाळ। महिलेचा ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल। सांगलीमध्ये 25,000ची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक। दोघांवर गुन्हा दाखल। माढा तालुक्यातील कुरडू मुरुम उपसा प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई। सरपंच आणि ग्रामसेवकावर मुरुम चोरी प्रकरणी गुन्हा दाखल। सरपंच कुंताबाई अंबादास थोपडेंवर गुन्हा दाखल। बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा प्रताप। शिक्षा झालेल्या कैद्याकडून वैयक्तिक कामे। जेलरची गाडी धुतानाचा कैद्याचा व्हिडिओ। छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडांनी चाकूचा धाक दाखवत विद्यार्थ्याला लुटलं। गणेशोत्सव बघून परतताना पोलीस आयुक्तालयासमोर रिक्षा डांबून विद्यार्थ्याची लूट। छत्रपती संभाजीनगरात पर्यटक गाईडकडून साथीदाराचा पर्यटकांना लुटण्याचा प्रयत्न। रात्रीच्या वेळी पर्यटकांना धमकावताना आरोपींना अटक। सिल्लोडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून 15 जणांची 49 लाखांची फसवणूक। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लिपिक पदावर नोकरीचं आमिष। येरवडा कारागृहामध्ये कैद्याला बेदम मारहाण। झोपण्याच्या कारणावरून 2 कैद्यांकडून एका कैदीला मारहाण। येरवडा कारागृहातील सुरक्षितता धोक्यात। जालन्यातील परतूर येथे मटका जुगार अड्डा सुरू। अवैध धंद्यावर कारवाई करा नागरिकांची मागणी। सोलापूरच्या अक्कलकोट रोडवर असलेल्या झोपडपट्टीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही।
भिवंडीत स्टीम वॉटर प्लांटमध्ये वायू गळती घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त दाखल. दुर्घटनेमध्ये 5 कर्मचारी बाधित. मुंबईतील वरळी सीलिंगवर भीषण अपघात. भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं. घटनेमध्ये पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू. नांदेडमध्ये शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये अळ्या. अर्धापूरच्या मागासवर्गीय वसतिगृहातील घटना. निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.